तर मंडळी इकडे बघताय आम्हाला केवढ्या व्हरायटी मध्ये सर्व रानमेवा मिळालेला आहे. भरपूर सर्व व्हरायटी आहे. बघा मस्त आईने ना आता फणस फोडलेला आहे. आता पूर्ण देठ काढते. बघा असं चिरून पूर्ण मस्त गरे काढायचे. कसा बरकायचं लगेच निघतो. बघा आधी कसा झुकतोय तू. हा एक नंबर करायचा. हा ना पूर्ण लाल काजू आहे. एक नंबर काजू आहेत. लाल काजू एक नंबर टेस्टी लागतात. हा बघा, हे बघा केवढ्या घुडीच्या घुडी आहेत जांभळीच्या. भरपूर प्रमाणात आहे हो. खेचा खेचा. हा येत आली बघा आली बघा. अजून ती पण अशी ट्रिक आहे ही गावची. इकडे ना आता कुमलाचं झाड आहे. पप्पांना दिसलंय. बघतायत कुमला हात की नाही. आहेत पप्पा वरती आहेत. कितीतरी भरलेलं आहे बघा. केवढे आंबे झालेले आहेत आंब्यावरती भरपूर प्रमाणात. हे बघा इकडे ना सर्व करवंद काढतोय. आई एक एक करून काढते. बघा टोपलीमध्ये भरपूर अशी जमा केलीत. सड्यावरची मस्त गोड असतात ना ही. सड्यावरची ना ही कातलाची. हा कातलाची करवंद गोड लागतात. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत रानामध्ये रानमेवा आणण्यासाठी. आता ह्या टायमाला ना रानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा मिळण्याची शक्यता आहे. जसे की आंबे झाले, काजू झाली, करवंद झाली, जांभूळ झाली, कोकम झाली आणि अजून पण भरपूर प्रकारचा रानमेवा ना आता रानामध्ये पिकायला चालू होतो. तर बघूया आज आपल्याला कोणकोणत्या प्रकारचा रानमेवा मिळतो ते. आणि जोपर्यंत आज आपल्याला रानमेवा मिळत नाही ना तोपर्यंत पूर्ण आज आपण जंगल फिरणार आहोत. तर आता ना आम्ही इकडे सर्व निघालेलो आहोत. सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत. पप्पा इकडे गरको बांधतो ना. हो काजू काढायला. हा काय पण रानमेवा मिळाला ना तो पण काढायला घेऊ. आणि इकडे अर्णव पण आहे. अर्णवने पण एक गरको घेतलाय. आखो आहे इकडे आणि आई पण आहे. निघाले सर्व सामान घेतलंस ना. हो सगळ्यामध्ये घेतलंय. टोपल्या कोयती. हा हे बघा टोपली आहे म्हणजे काय पण आपल्याला मिळेल ना टोपलीमध्ये. इकडे एक छोटासा टोपला घेतलाय. हा बघा बिस्किट वगैरे आहे. कोयती घेतलेली आहे आणि काय भाकऱ्या पण घेतल्यास ना. भाकऱ्या पण घेतल्यात कारण भूक लागते गेल्यावर फिरून. हा आणि इकडे मेन म्हणजे ना पाण्याची बॉटल घेतल्यात इकडे सर्व. वरती जास्त असं तहान लागेल आणि त्याच्यामुळे 3 पाण्याच्या बॉटल घेतल्यात. चला आता निघूया ना. हो चला चला. तर इकडे ना आम्ही बायकांविषयी आलोय आणि इकडे एक करवंद आहेत ना. हो ही काय करवंद म्हणजे पिकायला लागली. भरपूर पिकली. हे बघा भरपूर प्रमाणात करवंद झालीत. आता ह्या टायमाला ना करवंदाचा मेन सीझन असतो. आता भरपूर प्रमाणात करवंद पिकायला लागतील ना. कच्चा एक पण नाही करवंदीवर. ही बघा पूर्ण पिकल्यात. हा हे बघा ह्या वर्षी लवकर करवंद आली वाटतं. करवंदाने पूर्ण भरलेलं आहे करवंदाचं रोपटा. बघा ते बघू दे खाऊन. हा बघ नाही गोळ आहे. गोड आहे ना. आता ते वरती येस तसं दमाय झाला डाग चढायला लागते. हो तिकडे पण तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला पण ना भरपूर झालीत करवंद. हे बघा चिक्कार करवंद झालीत. पूर्ण भरलंय या करवंदानी. हे बघा फांदीला भरपूर झालीत. इकडे बघा थोडीशी आपण काढलेली आहेत करवंद. इकडे थोडी मिळाली अजून वरती मिळतील. तर इकडे ना आकू वरती आंबे काढते दगडाने मारून. वरती ना आंब्यावरती हे बघा चिक्कार आंबे झालेत. पूर्ण आंबा भरलाय. हे रायवड आंबे आहेत. रानटी आंबे आहेत. हे जंगलामध्ये भरपूर होतात. हे पडताय की नाही. आपलाच आंबा आहे. हा ना ह्याला अशा गुढीच्या गुढी होतात आंब्याच्या. भरपूर झालेत. काय आपण लेम पण नाही वरपर्यंत. हे बघा हा रानटी आंबा ना कितीतरी भरलेला आहे. बघा केवढे आंबे झालेले आहेत आंब्यावरती भरपूर प्रमाणात. काय आंबा आलाय ते ना. अर्णव आता पाडतोय आंबे. हे बघा वरती बघा केवढे झालेत. घुडीच्या घुडी आहेत. एका फांदीलाच एवढे आंबे झालेत ना की बघायला नको. अर्णव पाड काय करतोय लवकर. नाही खूप उंचावर आहे. तिथपर्यंत दगड पोचत नाही. तर इकडे हा बघा आकुने ना आंबा पाडलेला आहे फायनली. मस्त भेटला ना. हो फायनली दगड मारून थांबलो ना. हो दमलो पूर्ण आणि एक पडला. हा हे बघा ह्या आंब्यावरून काढत होते. भरपूर वरती आंबे झाले ते बघा. खूप उंचावर आहे ना त्याच्यामुळे चढायला पण जागा नाही. खाली पूर्ण ना काटे काटे आहेत. हा बघा इकडे ना फोडतोय. आता दगडानेच फोडतोय. टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालाय तो. हे मिठाबरोबर अजून चांगला लागतो. आता मीठ कसं आणलं नाही घरी जाऊ तेव्हा का मिठाबरोबर साली सकट खायचं. हा कसं आहे आंबट आंबट ना. बरं वाटतं खायला. आमच्या बघू कसं आहे. मध्ये इथं. हा बघा मस्त आखून ना आता फोडून दिलंय दगडाने. चला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे. आंबा कच्ची कैरीचं नाव मी आता करतोय. मस्त आहे आंबट आंबट. इकडून ना मेन चढायलाच दमायला होतं.
कारण अशी पूर्ण ना 70-80 डिग्रीची चढण आहे, त्याच्यामुळे दमायला होतो. नाही तर पुढे आपण जाऊ ना त्याच्यानंतरला सपाट भाग लागेल, मग चालायला काही वाटत नाही. आता कसं ऊन पण लागायला लागलं आहे ना, त्याच्यामुळे फुल घामाघूम होतो. आता इकडून आपण रानामध्ये जायला सुरुवात केली आहे. पुढे असा रस्ता जातो, पुढे डाग पण आहे, म्हणजे अशी चढण पण आहे. तिकडून चढायला जाम भारी असा टाईम लागतो. पूर्ण असं जंगल आहे आजूबाजूला बघा, दोन्ही बाजूला सर्व झाडं झुडपं आहेत आणि जंगलाच्या मधून आता आपण चाललोय. हे बघा आहे रस्त्याच्या बाजूला सर्व करवंदाची झाडं आहेत ना. हो, ह्या साईडला करवंद, ह्या साईडला करवंद. हे बघा आजूबाजूला सर्व करवंद आता भरपूर प्रमाणात मिळतात. ह्या टायमाला करवंदाचाच मेन सीझन असतो. अजून जांभूळ पुढे आपल्याला पाहायला भेटेल. करवंद बघा ना केवढी झालीत. हे बघा इकडे ना एक टेस्ट करून बघूया करवंद. हा बघा मस्त तयार झालेत. बघून घ्यायचा, जो काळा काळा असतो ना तो घ्यायचा. असं जरा चीक काढायचा, चीक असतो याच्यामध्ये, नंतरला टेस्ट करायचा. आंबट आहे. चेक करूनच घ्यायचं, एकदा टेस्ट करायचा मग जमा करायची. नाही तर आंबट भेटलं नाही, सगळे आंबट आपण जमा करतो तर खायला आंबट. इकडे ना आता कुमलाचं झाड आहे, पप्पांना दिसलंय, बघतायत कुमला हात की नाही. आहेत पप्पा? आहेत पण उंच आहेत रे. वरती आहेत बघतात पप्पा, काढतायत. तुम्हाला दाखवतो कुमला कशी असतात ती. हा कुमलांचं रोपट आहे. अशी छोटी छोटी साईज असते कुमलांची, एवढी एकदम. काढतायत पप्पा. आता वरती हात पोचत नाही, काटे आहेत ना सर्व, बघून काढायला लागतो. पिकलेलं खायला आहे. हा येत आहे. हा बघा, हा दिसतंय इथे, इथे झालेली आहे बघा कुमला. ही बघा थोडीशी ना पप्पाने इकडे काढलेली आहेत आणि उंचावर आहेत ना. खूप उंच आहे आणि करवंदीचं झाडांना काटे लागतायत. हो त्याच्यामुळे एकदम उंच आहेत ते. पुढे भेटले तर दाखव आपण. ही गरकाट पण पोचत नाही. हो पुढे आपण बघूया. पुढे ही थोडीशी मिळालीत, पुढे बघूया. ही पुन्हा ना लाल लाल होतं, आता ही अजून पिकलेली नाहीत. पुढे दाखवतो कशी एकदम लाल लाल भून असतात ही कुमला. आता इकडे ना आवलाचं झाड आहे बघा. इकडे दरवर्षी असतात आवली, पण यावर्षी नाही आलीत. आवळा मस्त एकदम आंबट आंबट खायला बरा. दरवर्षी होतात इथे. हा बघा अशा फांद्याला असतात, नाही आहेत, झालीच नाहीत, वरती पण नाही. इकडे ना आईने आता काजू बघितले, मोठा काजू आहे. म्हणजे थांब आई, कुठे? हा बघा मस्त काजू आहे वरती. आई काढते आता. कॅच पकड. नाही पकड, डायरेक्ट काढ, चालेल. अरे नो कॅच पकडशील ना, बरोबर कॅच पकडा ना. हा बघ पडला. हा बघा मस्त काजू आपल्याला मिळालेला आहे. आता काढताना पडला, पण खाऊ शकतो. त्याला खास करून मीठ मसाला लावूनच खायला मस्त लागतो. बी पण आहे, सुकी बी आहे. बघा अशी ना बी काढतात, फिरवल्या की बी निघते. आणि हा पूर्ण हा बोंडूक बोलतात त्याला नाही. हो बोंडूक नाही, हा काजू आहे. म्हणजे काजूला बीला काजू बोलतात, ह्याला बोंडका बोलतात. अशी मी खाणार आहे. हे पहिला म्हणजे असा कसा रानामध्ये पाणी नाही मिळालं की काजू खायचे ना, मग काजूच खायला. पाणी संपला, हा हा काजूचंच पाणी. भारी एकदम नेचरल. ते ना जमिनीला पण भरपूर अशी काजू पडलेला असते. बघा जमिनीला लागला. हा बघा हा ना पूर्ण लाल काजू आहे. एक नंबर काजू आहेत, लाल काजू एक नंबर टेस्टी लागतात. हा तिकडे पण बिया सर्व आहेत, ते बघा झाल्यात. मस्त आहे, लाल काजू छान झालेत. पूर्ण जंगल आहे. आता पूर्ण ना आपण जंगलाच्या आतमध्ये आलोय. पूर्ण बघा साईडला बाजूला सगळीकडे झाडं झुडपं आहेत. असंच पुढे पुढे चाललोय. रस्त्याच्या आजूबाजूला ना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा मिळतो आपल्याला, बघत जायला लागतो. इथे जांभळा असतील, आता जांभळीच्या जवळ आलोय, जांभळा बघायला लागते. बरीच जण ना म्हणजे येतात सर्व जांभळं काढायला गावातली पुरा, पण तर हळूहळू ते संपत चालली जांभळा. आई इथे जांभूळ आहे ना, काय बोलतोय? हा अरे बाप रे, करवंदाची साईज भरपूर मोठी आहे. हे बघा साईज बघा केवढी करवंदाची. तुम्हाला काय माहित कसं दिसतोय, पण इकडे खूप मोठी आहे. तशी कॅमेरामध्ये कशी केवढी दिसत काय माहिती. बघा नॉर्मली छोटे असतात, पण इकडे मोठ्या साईजची करवंद आहे. हा जांभूळच आहे ना, जांभळे ह्याच्यावर नाही आहेत रे. हा बघा इकडे जांभळाचं झाड आहे, दिसतात वरती थोडीफार आहेत, वरती शेंड्यामध्ये आहेत. पुढे आपल्याला मिळतील. ह्या जांभळे कसे जवळजवळ आहेत, त्याच्यामुळे भरपूर जण घेऊन जातात. आणि पुढे ना पुढे गेलं तर त्या साईडला जास्त कोण येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जांभळं भरपूर मिळतात. पुढच्या साईडला भरपूर असतील जांभळं, इथे एवढी नाही आहेत. ओरिजिनल साईज आहे. हां आणि हां साईज दाखवतो तुम्हाला. एक काढ, साईजवरून कळेल. बघा नॉर्मली जास्त करून एवढ्या साईजचे असतात करवंद, पण हा बघा केवढ्या साईजचे, मोठ्या साईजचा करवंद आहे. जास्त करून नॉर्मली ह्या लहान साईजचीच मिळतात, ही कमी मिळतात मोठ्या साईजची. हे बघा आता आलोय पुढच्या जांभळी होते, भरले आहे ना. हे बघा
वरती बघा चिकार जांभळ्या आहेत. आता इथून दिसणार नाही पण या साईडला ही बघा भरलाय पूर्ण जांभूळ. भरपूर आहे. खाली पडलीत काय? आपण साडी आणायची अशी खराब नाही. खाली बघा केवढी पडली ती बघ. आपण नाही. हे बघा भरपूर खाली जांभळ पडलीत. आपण असं करूया ना, हा टावेल असं दोघांनी पकडा ना, हलवूया ना. हो थांबा. नको तसं नाही जायचं. हो, हे थांबा, बघा थांबा. हे बघा केवढ्या घोडीच्या घोडी आहेत जांभळीच्या. भरपूर प्रमाणात आहे हो. आकू आपण दोघांनी पकडूया, पप्पा घालून दे. ह्या फांदीलाच भरपूर झाली. जुगाड केलं. जुगाड करताय? ओ या फांदी नेमक्या इथे पडायला पाहिजे. आर्यन हा काढा ह्याच्यावर पडतील. हळू खेचा. आकू कुठं खेचा, खेचा. वळा खाली. हा येत. अशी तशी हळूहळू हे बघा आली बघा आली बघा. हा, अजून ती पण. अशी ट्रिक आहे ही गावची. आकू व्यवस्थित पकड तू, मग नंतर खा. आधी पकड. गावची ट्रिक आहे. अशा प्रकारे गावाला आम्ही भरपूर काढल्यात. इथं टावेल करतोय आपण. साडीची साडी अशी मोठी मोठी ही करको काय ना करायची. ती अर्णव ती मोठी करको काय केली का, टाकली कुठं? नाही असेल कुठं ना बघ. ठीक आहे ना, मोठी करको. ही मोठी आहे. नाही नाही अजून एक आहे. अजून एक मोठी नाही आहे. हीच आहे, हीच नाही हिच आहे ती छोटी आहे. ती छोटी आहे. ही कशी हाताला भेटण्यासारखी नाही कारण उंचावर आहे ना त्याच्यामुळे आपण गरकोन काढतोय. अशा ठिकाणी गरकोचा वापर होतो. हे बघा इकडे पण भरपूर आहे. ते बघा अशी हलव. हा, ह्या साईडला हे बघा जाईल ना, हलव. एवढी जांभळ झाली. वरती शेंड्यामध्ये भरपूर आहेत ऍक्च्युली. नाही, इकडं बघ. इकडे लवकर ये. काढताय आकू. आकूची हाईट आहे. वळ आकू. हा पडतायत. येऊ द्या खाली. हा आकू बरोबर काढते. त्याची हाईट आहे ती. पडतायत चांगली. हे बघा इकडे थोडीफार मिळाली जाते जांभळा. अजून पुढे मिळतील. इकडे आता ना सर्व जमा करतोय आम्ही. पिशवी आणले. पिशवी सर्व छोटे मोठे असे बांबूचे बास्केट आणलेत. दाखवा पप्पा कसं आहे टेस्ट कराय. मोठी आहे चांगली. जांभळाचं नाव करायला पहिल्यांदाच भेटतोय. एक नंबर. एकदम भारी आहेत. एकदम गोड गोड आहेत आणि एकदम सॉफ्ट आहेत. ही बघ आधी किती जांभळं आहे. हा ही जांभळं बघ आधी. अरे हो वरती भरपूर प्रमाणात झालीत. बाप रे कशी? ते बघा लय इथून काय माहित दिसतात केवढी पण वरती चिक्कार जांभळं झाली. हे बघा या साईडला चिक्कार जांभळं झालीत. भरपूर प्रमाणात आहेत. हे बघा पूर्ण भरलाय जांभुळी. बघा केवढी जांभळं आहेत. बाप रे काय चिक्कार पूर्ण काळा काळा दिसतोय झाडावरती. यावर्षी मला वाटतं जांभळा भरपूर आल्या. हा ना यावर्षी जांभळं भरपूर आल्यात. आंबे नाही पण जांभळं आल्यात. आणि गेल्या वर्षी पण भरपूर जांभळं गेल्या वर्षी आलेली. पण आलेली. गेल्या वर्षी पण आम्हाला चिक्कार जांभळं खायला मिळाली. हो लवकर आल्यावर भेटतात. आणि जांभळं खायला छान असतात ना ही. हो म्हणजे किती पण खाल्ली तरी म्हणजे आपल्याला त्रास नाही होत पोटाला काय, म्हणजे शरीरासाठी चांगली असतात जांभळं. डायबिटीस साठी वापर होतो बियांचा. हो डायबिटीज बियांचा पण वापर होतो आणि जांभळा पण खायला म्हणजे. हा छान असतात. पोटासाठी एकदम थंड. वरती दिसतात काळी काळी पूर्ण केवढी काळी काळी दिसतात ती बघा. वरती भरपूर प्रमाणात जांभळं आहेत. बाप रे बघा इकडे ना आता कोकमीवरती आलोय आणि इकडे बघा कोकम झाले. बघा मस्त एकदम लाल लाल भून कोकमा झालीत. इकडे पण आहेत. हो काढतात आता पप्पा थोडीशी कोकमा. लाल लाल वाली चांगली काढा. पिकलेली काढा. हा पिकलेली घरको घेऊन काढतात. पळू द्या मी ती पिक. तुम्ही पडली? काढत जा, वळत जा. हो वळत जा. इकडे तिकडे त्या साईडला झालीत. पिक्की पिक्की झालीत. कच्ची पण भरपूर आहेत. अर्धी पिकायला लागलीत. पिकलेली कच्ची दोन्ही मिक्स आहेत. हा बघा पप्पानी आता पाळलाय हे कोकम. हा बघा मस्त लाल लाल कोकम. आता एक नंबर आहेत. ह्या साली पण ना भरपूर आहेत. माकड वगैरे येतात ना तर ते खातात इकडची कोकमा. त्याच्यामुळे साली सगळ्या पडलेल्या आहेत. हे बघा एक एक कोकम. हा बघा एक पप्पाने पाडलाय. मस्त लाल लाल कोकम आहेत. हे बघा इकडे ना जवळ पण आहेत. हे बघा पप्पा तर चढलेत तिकडे वरती बघतायत. कोकम थोडी काढतायत. मस्त कोकम झाली. म्हणला काढला तू पण. मोठा आहे. हा मस्त कोकम आहे. अर्णव पण बघतोय काढतोय जवळजवळची. छान झाली तू कोकम. हे बघा हा नो गरकोटीन काढ. गरकोटीन काढ. हा शिवळ घे. वळत घे. हा हे बघ इथे जवळजवळच आहे. मस्त काढतोय अर्णव आता. हे बघा हलकी कच्ची हलकी पिक्की पण आहेत. हे बघा पडला तर फुटला. हे बघा हाताला पण भेटेल अशी जवळजवळ आहेत. ही छोटी छोटी आहेत. हे बघा केवढूसा कोकम आहे. बापरे टोमॅटो सारखा दिसतोय एकदम छोटूसा. तर मंडळी इकडे ना बऱ्यापैकी आता काढून आणलीत. हे बघा मस्त कोकमा मिळालीत. छान आहेत. तिकडे ठेवतो. इकडे बघा पप्पाने पण थोडीफार सर्व कोकमा काढलेले आहेत. यांची आहे तर उसरी वगैरे पण छान होते ना.
हा यांची उसरी म्हणजे कोकम. हा कोकम सर्वात मागे बनवले होता मागच्या वर्षी. कुणाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता. आई आता ओपन करून दाखवते तुम्हाला कोकम कसा आहे ते. खाऊया नवीन वर्षाचा. जरा ठेसला ना की मस्त ओपन होतं. दाखव. काढायचा. मस्त आहे. बघा यांच्या बिया आतल्या त्यांचा पण उपयोग होतो आणि सालींचा पण. ह्याची बियांची पण कढी बनवतात. कसं आहे? आंबट आहे. आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे कोकम आहे ते. हा जरा गोड आहे म्हणजे हलकासा आंबट आहे पण गोड आंबट गोड आहे म्हणजे एकदम छान आहे. अशा प्रकारे ना इकडे कोकणामध्ये रानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा मिळतो. प्रत्येकाची आठवण असते लहानपणी. बरीच जण रानामध्ये येत असतील आईवडिलांसोबत किंवा एकटे पण असे येत असतात. आम्ही पण जेव्हा लहान होतो ना तेव्हा भरपूर यायचो रानामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा खायला मिळतात. किती जणांनी अशा प्रकारचा गावामध्ये रानामध्ये जाऊन रानमेवा खाल्ला आहे ना ते कमेंट करून नक्की सांगा. चला मंडळी फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत कवट्यावरती. हा इकडे पूर्ण ना थंड हवेचा ठिकाण आहे. पाण्याचा स्रोत आहे मुख्य इथे. वरतून डोंगरातून पाणी येतं पूर्ण. टियाला गुरांना इकडे येत असतात सर्व गुरं चरायला. हा बघा इकडे ना फणस झाले त्या फणसावरती. आणि आहे ते बघा तिकडे खाली पडलाय फणस. पिकलेला फणस आहे की काय कसा काय कोणीतरी पाडलाय की काय ऑटोमॅटिक पडलाय तो बघ खाली. हा माकडं पाळतात. हो माकडे इकडे ना कवट्याच्या साईडला भरपूर असतात. पाणी आहे ना इकडे तर माकडे बिकडे येतात. फळं पण इकडे भरपूर आहेत. बघून येते तिथे फणस पडलाय जो तो बघा त्या साईडला दिसला. पिकलेलं आहे की कसं आहे काय माहित. वास येत आहे. हा काय नरम झाला आहे बरकाय की कापाय काय माहिती. एवढा मोठा पण बापरे एवढा मोठा फणस कुणी पडलं ना माकडाने. हा बघा इकडे पूर्ण कातळ बाग आहे आणि आजूबाजूला झाडं आहे ना पूर्ण सावली असते एकदम थंड काय. तिकडे पाणी आहे बघा. हा पूर्ण कातळ. इकडे पहिलं कपडे धुवायला यायचे आणि हा इकडे पाणी ना गुरांसाठी आहे. इकडे गुरा सर्व पाणी पितात आणि माणसांसाठी इकडे पाणी प्यायला आहे. पप्पा तिकडे बसलेत पाणी पिते. तुम्हाला दाखवतो. त्याला अर्णव पण आहे. पाणी दाखवतो कशा प्रकारे डोंगरातून आमच्या इथे पाणी येतं. तिथे जरा फ्रेश वगैरे होऊया आणि वरती मग जाऊया. हा बघा पातेरा पाणी वरती म्हणजे झाडाचं पातेरा पाना वगैरे पडतात आणि एकदम क्लीन पाणी आहे बघा. तिकडून वरतून डोंगरातून येतं ना पप्पा. खूप थंडगार एकदम आहे. हा थंड एकदम. मडक्याच्या पेक्षा पण थंड पाणी असतो. हा कसं कातलातून येतो ना जिरून येतो. चला अन्न कुठे ती बाटली दाखव. बाटली ते साफ करायला. मग इथे बाटली पण ठेवली. जरा थंड पाणी पिऊया. आपल्या गावचा डोंगरावरचा पाणी आहे. आता जर इकडे ना सावलीत बसलोय जरा आराम करूया मग पुन्हा वरती साड्यावरती जाऊया. चला पाणी पिऊन घेतो. एकदम थंड आहे. एकदम गारगार पाणी आहे आणि मस्त इकडे ना हवेशीर आहे त्याच्यामुळे थंडगार वाटतोय. तर इकडे ना आम्ही आता फणस फोडतोय. हा फणस इथे भेटला होता. मला वाटतं ना बघा देठ ह्याचा मेन खराब झाला त्याच्यामुळे पूर्ण तो पडलाय फणस. म्हणूनच बघता इथे कसा आहे तो चांगला आहे का काय तो. नाहीतर परत घरी नेऊन कसं वजा एवढा न्यायचा आणि फुकट जायचं. बघा मस्त आईने ना आता फणस फोडलेला आहे. आता पूर्ण देठ काढते. बघा असं चिरून पूर्ण मस्त गरे काढायचे. कसा बरकायचा लगेच निघतो. हा बघा आधी कसा झुकतोय तू. हा एक नंबर गऱ्याचा. हे बघा काय मस्त फणसाचे गरे आहेत. एक नंबर मोठा आहे फणस. गरे पण मोठे मोठे आहेत. हे बघा पाव पूर्ण साईडला झालाय आणि हे पूर्ण इकडे आता गऱ्यांचा बघा ढीकच्या ढीक झालाय. बघा केवढे गरे आहेत. आणि काय करतो आता डबा आणलेला आहे ना. डब्यात किती राहतील तर घेतोय डबा भरून ना. मग हे कसे आम्ही अटला काढून घेऊ अटला घरी आणि मग घरात ठेवू इथे माकडांना खायला. ते काढून घेतोय. बघूया नवा करून कसा येतो. खालचे तलातले मी घेणार आहेत वरचं नाही घेणार आहे. वरचं जरा देठ खराब होता ना त्याच्यामुळे आम्ही वरचे पूर्ण काढून टाकले. हेच फक्त घेते. मस्त गरे आहेत. गऱ्यांचं नाव मी पहिल्यांदाच करतोय गावाला आल्याच्या नंतरला. एक नंबर गरे आहेत. एकदम गोड आहेत. भारी एकदम. एक नंबर. हे बघा इकडे ना आता आम्ही सर्व गरे काढून घेतोय. हा इकडे डबा आणला होता त्याच्यामध्ये एक एक करून काढून घेतोय. हा पूर्ण बरका फणस आहे. ह्याच्या भरपूर गोष्टी अशा बनवतात बरक्या फणसाच्या. वडे घावणे वडे वगैरे. इकडे ना मंडळी हा तोरणाचं झाड आहे पण तोरणं अजून झालीच नाही. तोरणं कशी लवकर येतात पण आम्हाला नाही मिळाली.
ती कशी पूर्ण अशी मोत्यासारखी असतात. चला आता बघूया पुढे वरती सड्याच्या इकडे कोकणातील रानमेवा मिळेल. अलग अलग काजू आणि आजना भरपूर असतात सड्यावरती. इकडे ना आतमध्ये जंगलामध्ये आलोय आणि इकडे ना उंबराचं झाड दिसतंय तो बघा तिकडे. आहे ना उंबर? झालंय उंबर तो टिंगलात तिथे. बापरे ते बघा तिकडे उंबर झालं. हो वरती दिसतंय टिंगलत जाम. हो कच्च आहेत ना? बघ काढून दाखव. खेच बघा ढिंगलात आरामात. हा जरा नरम आहे पिकले वाटतं. बघ मार खाली चावतील हा मार म्हणून बोलते ऐकत नाही. हे बघा इकडे ना काही उंबरा भेटली ती कशी कच्ची आहेत त्याच्यामुळे खाऊ शकत नाही. पण पिकली की मस्त गोड लागतात. डिंगले भरपूर होते ना. हे बघा इकडे ना सर्व करवंद काढतोय. आई एक एक करून काढते. ही बघा टोपलीमध्ये भरपूर अशी जमा केलीत. सड्यावरची मस्त गोड असतात ना ही. सड्यावरची ना ही कातलाची. हा कातलाची करवंद गोड लागतात. छान असतात एकदम चवीला. छान झालीत वरती सड्यावरती. एक एक करून काढतोय खायला होतील. भरपूर इकडे करवंद ना तुम्हाला भरपूर पाहायला मिळते. आई जमा करते सर्व. आता आजना झाली असतील बघूया पुढे जाऊन मिळतात की नाही. तर पोचलोय सड्यावरती. सड्या म्हणजे काय तर पूर्ण कातळ भाग असतो त्याच्यामुळे ह्याला सड्या बोलतात. डोंगर चढून पूर्ण हा सपाटीचा भाग आहे. तर इकडे ना सड्यावरती आलोय आणि इकडे आता ना आजना आहेत. आजना म्हणजे काय ब्लूबेरी सारखेच असतात एकदम ब्लू ब्लू. हे बघा इकडे व्हायला चालू झालीत. आतापर्यंत ना व्हायला होतं पण अजून तयार नाही झालेत. हे दिसतात हे पूर्ण ब्लूबेरी असतात. मिनी साईज ब्लूबेरी एकदम ब्लूबेरी सारखे दिसतात आणि ब्लूबेरीज बोलू शकतात पूर्ण. ह्याला आमच्या गावाला आजना बोलतात. हे बघा इकडे ना काही झालीत आता पिकायला चालू होतात. हे बघा इकडे काही झालीत खाली फुलं पण आहेत. हे बघा इकडे पण तयार झालीत ब्लूबेरी. हो बघा आता म्हणजे पिकायला लागली. त्या वर्षीने सीझन जरा कमी आहे त्याच्यामुळे कमी आलीत. पण फुलं पण बघा हे बघा कशी निळी निळी फुलं असतात आणि ती पिकल्याच्या नंतरला असं येते कडी येते. पिकून पूर्ण ना ती निळ्या कलरची होतात. ते पण बघा तयार झाली. हे बघा सड्यावरती हा बघा आम्हाला ना चिखलीचा रोपटा दिसला. चिखली काय रानमेवा असतो ना ते तुम्हाला दाखवतोय. बघा हा असा ना काळा काळा प्रकारचा असतो रानमेवा. हा बघा एक असा इकडे कच्चा पण आहे. आणि ही आई असतात ना गावाला वरती सड्याच्या साईडला. गावाला भरपूर असतात सड्यावर. पण आता ही सुकली म्हणजे ही बघा हो पिकून सुकली ही आता. हे बघा सुकली तर ती बघा. ते ही पण खायला मस्त ना एकदम गोड असतात एकदम काळ्या काळ्या कलरची. हे बघा इकडे पण अशी चिखला झालेली आहे. ते बघा ही मस्त पिकली. ती सुकलीत नाहीत ही छान आहेत. बघा ह्या साईडला हिरवी पण आहेत आणि पिक्की पण आहेत. ही पिकलेली मस्त एकदम काळी काळी आहे बघा. हिरवी इकडे आहेत. ही मस्त पिक्की पण आहेत काळी काळी. तर मंडळी इकडे बघताय आम्हाला केवढ्या व्हरायटीमध्ये सर्व रानमेवा मिळालेला आहे. भरपूर सर्व व्हरायटी आहे आणि आता आम्ही डिटेलमध्ये सांगणार आहोत की काय काय आपल्याला मिळालेलं आहे. आणि आता ना रानामध्ये रानमेवा पिकायला चालू झालंय ना. आता रानात म्हणजे सर्व फळं पिकतायत. हा त्याच्यापैकी काही फळं जी आहेत ती पिकायला आता जस्ट चालू होतात पण काही म्हणजे पिकून रेडी झालेली आहेत. आता कोणकोणता रानमेवा मिळालेला आहे ते सांग जरा. ही आपली कोकणची काळी मैना करवंद आहेत. ही आता ना सड्यावरती भरपूर प्रमाणात मिळतात. ही ह्यांना काळी मैना पण बोलतात आणि खायला मस्त आंबट गोड असतात. हे सुकवतात पण ना. ही सुकवून पण खातात पावसाळ्याला. म्हणजे आमची लोक कशी पावसाळ्यासाठी सुकवून पण ठेवतात आणि पावसाळ्याची मग खातात. पुढे काय हे काजू आहेत. काजूची पण कशी आता सीझन म्हणजे कमी होत चालली. मे महिन्यात लास्ट मे महिना. काजू पण बऱ्यापैकी मिळाले. हे पण मिठामध्ये छान लागतात. आणि इकडे आपल्याला बघा गरे फणस पण आपल्याला भेटला म्हणजे पिकलेला तो पण. हा जो आहे तो बरका फणस आहे. सहजासहजी म्हणजे हे कसं फणस आपल्याला सहजासहजी मिळत नाही कारण त्याला कसं कापायला वेगळे टाइम मिळतो. पण आपल्या नशिबात होता फणस तो पण बरका तिथं पडला होता कवट्यावरती. रानात कसं ह्या वरच्या साईडला फणस जास्त नाहीत फक्त पाण्यावरच आहेत. बाकी फणसाची झाडं कशी गावामध्ये. बरोबर. पण आमचं नशीब चांगलं आम्हाला पिकलेला फणस भेटला. इकडे काय इकडे जांभळं आहेत. इकडे जांभळं पण भरपूर भेटली पण आम्ही कशी उंच होती ती काढली होत नाही. आम्हाला वाटलं काय वरती सड्यावर भेटती. इकडे काय ही चिखला आहेत. ही बघा कशी आहे दाखवतो तुम्हाला. अंड्यासारखी
हे अंड्याच्या आकाराचे असतात, गोल पूर्ण काळ्या कलरची, आतमधून नाही बघा अशा प्रकारे असतात. हे बिया असतात 3-4. ही बघा त्यांची पानं हा त्या झाडाची. ही पण खायला मस्त ही असतात. पण आता सुकली, पिकून सुकली म्हणजे. हा सुकायला लागलीत बऱ्यापैकी. ही पण यांचा सीझन येऊन गेला ना. हो येऊन जात गेला आता. आणि इकडे बघा ही जी आहेत ना ती आजना आहेत. ही ब्लूबेरीज यांना बोलतात कोकणामध्ये ब्लूबेरीज. हे बघा हे पूर्ण ब्लू कलरचा असतो. हे पण जास्त नाही, या टायमाला यांचा समा कमी आहे. बघा यांचा फूल पण ना ब्लू असतो आणि तयार व्हायला चालू झाला की अशी लाल लाल कलरचे होतात आणि पिकल्याच्या नंतर लई बघा. ही कधी पावसाळ्यात पिकतात म्हणजे पाऊस सुरुवात होते ना त्या टायमाला. आणि ह्यांना आमच्या इकडे कोकणामध्ये आजना बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच सांगा. आणि इकडे बघा कोकमाई भरपूर मिळाली ना. हो कोकमा भरपूर भेटली. हा हे बघा तुम्हाला खाऊन पण दाखवली. कोकमा छान अशी मिळालीत. आता पण कोकमा पिकायला चालू झाली. ती कच्ची आहेत, अर्धी पिक्की आहेत मिळाली. हे हुंबर आहेत. हा हे कच्च्या उमराची ना भाजी सुद्धा करतात ना, पिकलेली खातात पण आम्हाला पिकलेलं नाही भेटत, पण कच्ची आम्ही दाखवायला घेतली म्हणजे. हा कच्ची आहे ती बघ. हा जरा पिक्क्या वाटतं, त्याच्यामध्ये बिया असतात. आणि इकडे हे ओले काजूगर आहेत. ओले म्हणजे काजूचे बिया आहेत. हे कापून रस्यामध्ये भाजी यांची छान होते आतमधल्या घरांची. आणि हे इकडे आंबे आहेत. आंबे ह्या टायमाला हे रायवड आंबे जास्त नाही आहेत ना. रायवळ आंबे आम्हाला कुठे एकच आपल्या आंब्यावर दिसले. तर किती व्हरायटी आहे टोटल मोज बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा. 11. आणि ही 11. आजना हा, आहे, ती पण तुम्हाला दाखवली नाही ही ना. आजना नाही, ही कुमला आहेत. हा कुमला. हे बघा त्याच्यात पण अशा बिया असतात. हा कुमला तुम्हाला दाखवले ना. ही मी कुमला खाल्ली पण नव्हती, आता बघा. करवंदामध्ये कशा बिया असतात तशा प्रकारे ह्याच्यामध्ये बिया असतात. हे बघा पिकल्याच्या नंतर ना अशी लाल होतात. तर मंडळी आता ना आम्ही निघालेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कोकणामधील रानमेवा कशा प्रकारे आम्ही शोधायला गेलो होतो रानामध्ये ते पाहायला मिळाला. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.